सुलच काही मला परिचय आता आमची हरिभक्त बाहेर अश्विन नलवाडी आल्याबरोबर भेटले नाही वाटत नव्हते. हा दोघे तिघे नलवाडी परिवार मोठ्यापैकी आहे. मला भेटले आनंद वाटला. अश्विन भैया मी उपस्थित झालो समोर आणि मला विशेष म्हणजे तुमच्या माध्यमातून मारुतीच्या माध्यमातून नवे नवे तुझ्या सगळ्यांच्या माध्यमातून एक तो चोरी करणारा एक राहत नाही पण हुंडा खेळणारा बी कोणी राहतात आणि सगळं झाल्यावर शेवटी पलक गादी उचलून देणारे बी एक दोघं राहतात. त्याला काय म्हणतात तुमच्याकडं रुपवत रुपवत. हा तुम्ही हा म्हणजे काही चिल्लर नाही. त्यांनी तारीख दिले त्यांनी बोलिले हे बोलले कोणी रुपवतात आहे कोणी वाढण्यात आहे कोणी नेण्यात आहे पण सर्वांचा सिंहाचा वाटा त्या लग्नात आहे. तसं या गणपतीच्या अखंड हरिनाम सत्याच्या 19 वर्षाचा हा जो उपक्रम आहे याच्यासारखं भाग्य नाही. साथ देणारे आमचे काय नाव सोपानराव. बघा पहिलेचे नाव मिली मोठे हो देवरती ज्ञानदेव सोपान तुकाराम ज्ञानराव. हाताचे काय नाव पहिल्याच्या नावात टाकत होती आताच्या नावात नाही. पहिल्याच्या नावात टाकत होती नावात आताच्या नावात नाही ना आताच्या आणि सांगतो म्हणून नाव चांगलं घ्यायचे का नाव तुमच्या गावचं भाग्य आहे. आल्यानंतर मला थोडं माहिती झालं इवलेचे रोप हा इवलेचे रोप कुठे घडत नाही साहेब. मोठ्या मोठ्या बिल्डिंगी बारीक झाल्या मोठे मोठे वाडे बारीक झाले पण छोटस मंदिर असेल ना आज भव्य दिव्य झालं. मला यांनी जेवाय घेऊन गेले पाठीमागे. काय जागा तुमची वा एवढी मोठी जागा गणपती मंदिरची. पलीकडे मिळतो नवीन जेवायची व्यवस्था राहायची व्यवस्था महाराजांची व्यवस्था. धन्यवाद तुझी कमिटी. तुझे जे कमिटीचे कोणी असतील माय बाप धन्य बाबा तुझ्या पोटाला मरून जा. काय सांगतो हे सत्कर्म आहे. सत्कर्म या कलियुगामध्ये होत नाही. हा कलियुगामध्ये सत्कर्म होत नाही. सत्कर्म कलियुगामध्ये होत नाही. पाहावं लागतंय. थोडं इकडे इकडे येतात या इकडे या मारतो या इकडे सगळीच्या इकडे ते बाया बसतात आणि आम्ही दोघे जरा पुढे या दोघे या पुढे बाया
आणि सत्कर्म करायसाठी सुद्धा पुण्य लागतंय. अनेक सत्कर्म करायसाठी काही करायची गरज नाही. आणि सत्कर्म करत असताना जर कोणी भेव घातलं तर सत्कर्माला सहकार्य करा. हे गणपती स्थापना आहे. गणपतीचं मंदिर आहे. गणपतीच्या मंदिरामध्ये अखंड हरिनाम 19 वर्षाचा आहे. सहकार्य करा. जर कुणी सहकार्य करणार झालो आणि करणाऱ्याला आडवा आलो तर तुम्हाला माहित आहे या गादीवर थांबला लवाड बोलला. तुम्ही म्हणता खाली उतरल्यावर बोलता का काय? खाली बी लवाड बोलणार नाही. हे समजा लवाड एक बोलले की 10 बोला लागतंय. त्याच्यापेक्षा लवाडात बोलायचं नाही. गाडीवर थांबला तुम्हाला अजून सांगतो कसा काय. गाडीवर थांबला तुम्हाला माहित आहे सत्कर्माला जर कोणी भेव घातलं, गणपती मंदिराच्या सत्याला जर कोणी भेव घातलं, पहिले एक जण येऊन गेलंय. पहिले एक जण येऊन गेलंय. कोणाचं? कोण कोण? बोला बोला बोला. कोणा जोरात करायचं? कोण? करुणा. करुणा आता माहिती आहे का तुम्हाला? करुणा आला. करुणा येऊन तुम्हाला सांगून गेला. काय सांगितला? आता तरी पुढे हात कोरोना आलं. कोरोनाला सांगून गेलं आता नीट राहा नाही तर कोणी नाही. कोरोनाला सांगून गेलं आता नीट राहा. जर तुम्ही नीट राहणार झालो तर कोरोनाला सांगितलं माझी बहीण येणारी आहे. बहीण हा करोनाची बहीण. ध्यान ठेवा. अजून सांगणार करोना येऊन गेला. करोनाला सांगितलं नीट राहा. करोनाला सांगितलं नीट राहा. करोनाला सांगितलं आता जर तुम्ही नीट राहा झालो आता माझी बहीण येणार आणि तुम्हाला काय करणार. आणि बहिणीचं नाव काय सांगू का? नाव सांगू? नाव सांगू?
नाव काल्पनिक आहे, कुणाला लागल कुणाला उठल म्हणू नका. करोनाची बहीण आहे अरुणा, तुम्हाला घेऊन जाईल, तुम्ही नीट राहा. काय करा काही करू करा, मला सांगतात सांगतो तुम्हाला. तुम्ही म्हणता मला कुठे गेलो, कुठं जात नाही मी, कुठेही गेलो का मी जाऊन दिलाय. हिरव्या चारा पशु भांबाळ, हिरवा चारा बघितलं की काय करते माहिती का, पशु जनावर तिकडं. तसं मी लोक बघितलं की कुठेही जातो, कुठेही गेले की नीट जाऊ लक्षात. हा मग काय तीन चरणामध्ये तुकोबा करतात. सांगतो मी सांगणारे तुकोबा आहे, सांगणारे तुकोबा आहे. सांगतात तुम्हाला कुणाला, तुम्हा आम्हाला, तुम्ही आम्ही जडशिवाचे तुम्हाला आम्हाला सांगतात. सांगणारे तुकाराम महाराज सांगतात तुम्हाला आम्हाला. काय म्हणून सांगतात, का बरं म्हणून सांगतात, आणि त्यांनी सांगावंच का. पहिलेच म्हणतात शहाण्याचं ऐकलं जरा, शहाण्याचं ऐकलं तर चांगलं होतं. पण आम्हाला शहाण्याची ऐकायची सवय नाही. शहाणं सांगितलं की त्याला का करता येत नाही, शहाणं सांगितलं काहीच ऐकत नाही, त्याला का करता नाही, शहाणा गेला का, त्याची त्याला पोरं देणार. अरे पोरं त्याची भीत नसते, पण त्याची अक्कल ठेवली आहे, त्याची अक्कल ठेवली आहे. आता सांगता मी पुढे गेलो, पटकेवाले कमी झालं, परत आलो पटकेवाले कमी झाल्या, पटकेवाले लईच कमी झाल्यात, थोडे बहुत टोपीवाले शिकत नाही. कुठं तर सोयरी केला चालेल की काहीच नाही. या काळामध्ये बघा सोयरी केला काही जीन काय, पॅन्ट काय, ईद काय, चष्मा काय. पहिल्याचा माणूस जर असला म्हातारा आला सोयरिकीला चालला की आल्याबरोबर त्यानं बघायचं सोयऱ्याचं घर चलत चलत ते कणगी होते बघ, कणगी कणगी असं मारून बघतो. कसं कशामुळे तुम्हाला माहित नसेल होते किंवा असं. कणगीला काबर करायचे बाबा, कणगीला असं मारून बघायचं. कशामुळं त्याच्या कणगीमध्ये काही आहे का, त्याची कणी भरलेली आहे का, त्याची कणी भरलेली आहे म्हणजे त्याचं काहीतरी भांडवल आहे. त्याच्या दारामध्ये चलत चलत बघायचं, मेका किती मेका. मेका माहित राहा, मेक कशी राहते बरं का. एक मेक कशी राहते, उपसता उपसना मेका भरत जायचं. आता राहिलं मी गेल्यावर वाटत गेल्यावर चपलाचा ठीक सोयऱ्याच्या हे का घरची कळा अंगण सांगते. आता मला कधी घरला नेली त्याच्यामुळे काही मला अंगण दिसत नाही. आलो मला इच्छा होती आल्यावर चहा प्यायची नाही. काय करते नाराज होईल का, मला काय थंडीत आलो, मला वाटतं गेल्यावर चहा प्यावा. मारती मला म्हणते नाही मला जेवा जेवतो चहा प्यावा, म्हणजे त्याच्या घरला जावा, त्याच्या घरी जाऊन बघावा. आमचं बी एखादी लेकरू लग्नाचं राहतंय, माहितीचं पोर किती, तुम्हाला पोरी किती, पोरगी असेल तर आमचं पोरगा आहे, त्याचं पोरगा असेल आमची पोरगी आहे. सिद्धांत असा आहे की घर बघून त्या माणसाच्या ऐकत नाही. तसं तुमच्या गावात आल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आल्यावर म्हणजे माती महाराज थांबत ते बघितल्यावर एवढा आनंद वाटला. शिवाजी महाराज समोर आहे, बाजूला एवढा मोठा बोर्ड लावले अखंड आहे ना स्वच्छता, किती आनंद वाटला मला सांगा. हे कळलं जीव काय का, मला फुगट होत नाही, लई कष्ट करावं लागते, जावे त्याच्या अंशात तेव्हा. मी सुद्धा उदगीर मध्ये, मी आमच्या हरिभक्त मध्ये सुद्धा महाराज आहे. महादेव मंदिराचं आम्ही 1991 पासून बघतो. तुम्ही म्हणतात महाराज हरबोब म्हणते, तुम्ही महादेव मंदिराचं बघता. आम्ही हरिहरा भेद कधीच करत नाही, आमच्याकडे हरिहरा भेद होतच नाही. का होत नाही, अरे दोन्ही एकच आहे बाबा, दोन्ही एकच आहे, काही करायची गरज नाही. मग आम्ही दोघं अखंड नाम स्वप्न नाही. आमच्या इथं श्रावण मास पूर्ण 1 महिना महिला हरिपाठ, त्याच्यामध्ये 4-5 सोमवार, एकादश, गोकुळाष्टमी, त्याच्यानंतर कलशारोहणचं निमित्त असे 8-9-10 कीर्तन आमच्या आयोजित करतात. कसा योग तुमचा आमच्याकडे येण्याचा नाही, चोरी पण कधी होत नाही, करत गेले की होते. पहिल्यांदा मला गावाला बोललेले, आनंद वाटला, तुमच्याकडे यायचं निमित्त मिळालं, 100 बडकर एक. पण आल्यावर ह्या आम्हाला बरं भेटू द्या. रुबाब मला सांगावं, त्या रुबाब मला सांगा, अशी रुबाबदार माणसं नाही.
ते रुबाब बघा, त्या पटक्याचा रुबाब बघा, पटक्याचा रुबाब, टोपीचा रुबाब, आता हे छिंचऱ्या केसाचा रुबाब राहिलेला नाही. तुम्ही म्हणता हे सगळ्या मुली नाही का तुला? हे समजा पहिले पाया पक्का करा. पाया पक्का म्हणजे तुमचे लेकर सत्कर्मात लावा. आणि एक सांगतो, तुमचे लेकर सत्कर्मात गेले म्हणजे परमार्थ होणार आहे. तुम्ही कितीही म्हणजे आता उपयोग नाही. आता मी पहिले मी सांगितलं, तुम्ही किती परमार्थ करा, याच्यापेक्षा तुमचे लेकर, तुमचे नातू, तुमचे पत्तू, काही बारीक लेकरू त्याच्या कानावर हे गुंतले की इथं काहीतरी होतंय. आजची पद्धत कोणाची होती? आता मी जेवण केलं, आजची पद्धत आजची बरं पावते काय पाहिजे? दिगंबरराव शिंदे, नागेंद्रराव शिंदे, माधवराव बोलके. मला सांगा, त्या भक्ताच्या मार्फत आता तिथं सध्या कुणी कुठे? दिगंबरराव. जोरे टाळ्यावर ते अन्नदान आहे. अन्नदान कोणाला होत नाही बघा. उजीच्या मधले खूप ठाकूर गावाची मला माहिती आहे. जवळपास 25 वर्ष ऍडव्हान्स मध्ये कुठलं बुकिंग आहे अन्नदान. असं कीर्तन साधारणतः सोपे, त्याच्याशिवाय काहीच नाही. परंतु एवढं करत असताना जगद्गुरु तुकोबारा अभंगाच्या पहिल्या नाही तरी केला जन्मया. सांगणार तुको बराय, सांगता तुम्हाला आम्हाला नाहीतर तुमचा जन्म वाया जाईल. सासूनं सुनेला सांगितले, सुनेनं ऐकली तर तिच्या जीवनाचा उद्धार आहे. बापाला सांगितलं, पोरानं ऐकलं तर त्याच्या जीवनाचा उद्धार आहे. पण इथं जगद्गुरु तुको बराय सांगतात, होत आहे का? ते का सांगत असतील? जगद्गुरु तुको बराय का सांगत असतील? तुकारामाला सांगायचं कारण आहे, बोलते हे जग येतो कळवळा. सांगणारे तुकोबरा त्याला कळवळा. अरे सांगतो, कळवळा असल्याशिवाय काही नाही. तळमळ असा तळमळ, मळमळ राहते बघ का, मळमळ. एखादं घर बांधायला सुरू केलं, घर बांधायला सुरू केलं, त्याच्या शेजाऱ्यानं बघितलं, ह्याच्या शेजाऱ्याला
त्याला तळमळ वाटायला चांगलं वाटायला वाभर झालं म्हणा का त्याला चांगलं वाटणार त्याला मळमळ मळमळ करणार. मळमळ करणे याचा अर्थ त्याला पित्त झाले सांगायचं आणि मळमळ होताळा बरं का. मळमळ होणाऱ्यानं जर उलटी केलं तर त्याला काही हो ना. उलटी यायसाठी त्याला दही लागते. दही मळमळ व्हावं लागतं उलटी होते. त्याच्यासाठी तुमच्या गावात सत्याची मळमळ होते. आम्ही देवा काय इथं देव भाषेच्या पोटात इथं जेवढं डॉक्टरला दे, इथं जेवढं वकिलाला दे, इथं जेवढं तुला पुस्तकं द्यायचे तिथं देऊन दे बाबा. एक सांगतो परमार्थासाठी तुम्ही तुमचं काही जास्त देऊ नका. एक छोटं उदाहरण सांगतो. तुमच्या गावाला तळ आहे का तळ? तळ जर बोललाय तळ आहे आता तुमकड बघून बोलून मला तेच कळणार ते काय झालं दादा. ऊस डोंगा परी रस नाही डोंगा कुठून पीठ खावा गोडाच लागला नाही. येडा वाकडं ऊस आहे इथून खाल्ले की गोड आहे तिथून खाल्ले की गोडा. इकडं बघून सांगितलं की मला सांगावं वाटतंय गोडा वाटतंय. इकडं बघितलं घ्या इकडं बघितलं घ्या चौकड सांगा वाटतंय. तसं तुम्ही काय म्हणता का साखर 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 साखरेची पण कशी असते माहिती हा. तुमच्या बाजूला महात्मा गांधी साखर कारखाना आहे आणि युरियाच्या साखर कारखान्यात कर्मचारी हा म्हणजे गोड मला नाही करू कुठला की म्हणतात. उदगीरला साखर कारखाना आहे त्या कारखान्यात मी कर्मचारी आहो. मला नोकरी आहे. मी नोकरी करून तीर्थ टाकला हा. हेच करताच कळायला वाटतं. एक तळ आहे तुमच्या गावात तळ फुल भरल्यावर कुठून जातो. तळ फुल भरल्यावर पाणी कुठून जातं सांगतो काय तुला सांगायला जाणले की माहिती. तळ फुल भरलं की त्याला सांडवा असतं. सांडवा आहे का सांडवा तुमच्या इथं हा बाजूने सांडवा असते. तळ्याची कॅपॅसिटी भरल्यानंतर तळ फुटून म्हणून त्याच्या बाजूने एक सांडवा दिलेला आहे. ते सांडवा कशासाठी जास्तीत पाणी आलं तळ फुटून गावाला किंवा खालच्या रानाला नुकसान होणे बाजूच्या तळ्याला पाणी बाजूच्या साईडला पाणी द्यायसाठी त्याला काय म्हणतात सांडवा. सांडवा तुमच्याकडे काय म्हणतात हा. मी महाराष्ट्रातून आलो त्याच्यामुळे मला कळते का नाही बघा बरोबर आहे का. सांडव्यानं पाणी जाते. मग सांडव्याचं जर तोंड बंद केलो बारीक सांडव्याचं तोंड बंद केलं तर पाणी कुठं जाते. तळ फुल भरतय. तळ फुल भरतय आणि ते तळ फुल भरतय की काय होतंय बोला बोला हा. तळ फुल भरलं की फुटतंय. तसं तुमच्या घरातलं जे तळ आहे तळ आहे का तळ याने म्हणे या रोकायला नाही का तळ आहे का नाही त्या तळ्याला तळ सांड वाटायचं अखंड नाम सत्ताला कुठे आवडी काय हा. तळ तुमचं तळ फुटतात नाहीतर एक दिवशी तळ कस फुटते माहिती कस फुटतंय हा. रात्रीतून येतंय घेऊन जातंय. मग ते सगळं घालण्यापेक्षा नको बाबा त्याच्या नावाचं गणपतीच्या नावाचं घ्या. किती पाहिजे 1100 2100 घ्या म्हणा. 2100 अरे 4000 घ्या म्हणा. बाकी काय घ्या बघा तुम्ही घरकुल या आमचं नाव द्या आमचं नाव द्या आणि आम्हाला बी द्यावं लागतंय. पट्टीला गेले की दादा कुठे कोणते दादा आहे म्हणजे पट्टीला दादा घरकुलला तू जगद्गुरु तुकोबाला सांगतात तुम्हा आम्हाला सांगतात कशासाठी सांगतात हा नरती पुन्हा मिळणार हे देह पुन्हा मिळणार नाही.
मी हा फोटोग्राफर मी फोटोग्राफर वाटताले करूला भवन कसा दिसला मी फोटोग्राफर नवे नवे उदगीर मध्ये 5 तालुक्यात दुकान नाही तेवढं मोठं दुकान माझ्या पोराने टाकले 5 तालुक्यात दुकान आहे बेसिक फोटो नंबर 1 मध्ये फोटो चालेल नाही हो हे लेटेस्ट दुनियाने गेले त्याच्यासाठी मोठं दुकान काम करावा ते बी उद्घाटन करायच्या हाताने केला पाहिजे उद्घाटन आमच्या इथं लोक मोठे आमदार आहेत राज्यमंत्री सगळे आम्ही घरामध्ये पोरानं मी ठरलो काय नाही म्हणलं बोलायचं तर कुणाला जावायाच्या हाताला उद्घाटन जावाई बारीक नाही त्याच्या इथं सोन्याचे 2 दुकाने किती भाग्यवान होते हे समजा संतांच्या संगतीत जावा माय शपथ हो काय नाही संतांच्या संगतीत गेली की जीवनाचा उद्धार आता हे सांगायची गरज नाही बरं पण सांगावं लागतंय कारण कधी कधी सांगावं लागतंय तुला काम करते माया का नाही गौऱ्या गोळा केले लोकांच्या मनाला लागते तेव्हा त्या सुंदरा करते माया माझी सासू गौऱ्या येते म्हणजे कष्ट केलेलं दाखवावं लागतंय कळत नाही काही लोकांना कष्ट मग कष्ट केलेलं दाखवायसाठी सुद्धा पूर्ण ठेवावं लागतं असं केलं हा 2 चॅनल आहे कोणते चॅनल आहे इकडं माऊली इकडं माऊली गायत्री मनोभावे सेवा या दोन्ही चॅनलची मी आभारी आहे मला मी लोकांचे फोटो काढतो माझ्याकडे फोटोचे कॅमेरे व्हिडिओ कॅमेरे सगळंच माझे पण मला काय मी लोकांचे काढता पण माझे काढायत म्हणजे माझं किती भाग्य आहे बघा आनंद आहे हे माध्यम आहे आणि या माध्यमातून तुमच्या गावचा जो काही कार्यक्रम आहे उपक्रम चालू आहे ते बाहेर युट्यूबवर बघायला मिळतं युट्यूबवर आणि तुम्ही युट्यूब वाला विनंती आहे घेत जरा साऊंड वाल्याचं मी घ्यावं माईक शपथ कसं राहते त्यानं म्हणजे आमचं जीव की प्राण राहते त्याच्यासोबत ते बारीक बारीक लेकरं एक सांगतो हे बारीक लेकरं हे व्रत हे माया बहिणी हे म्हणजे कीर्तनाला शोभा आता कोण खावलं नाही हे गायक कसं आम्हाला कोणी बी खाना कीर्तनामध्ये कीर्तनकार शाखा नसते मर्दा गायला विचार केला की उलटी खात मारून काय करणार उलट मला पडलं कीर्तन बोल कीर्तन लागलं त्याच्यासाठी त्याला जोर लागते असो विठोबा
सांगतो तुम्हाशी भदाने विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. आजचा जन्म वाया जाऊ नये म्हणून तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला सांगतात. मग जन्म वाया हा जन्म पुन्हा मिळणार नाही. काय येई नवी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधवाया. मग हे जन्म पुन्हा मिळणार आहे का? नाही मिळणार नाही. का बरं आपण निष्काळजी करायचं? मिळणार नाही माहीत आहे तरी सुद्धा आम्ही दुधात पाणी घातल्याशिवाय इतका झाला. दुधात पाणी घातल्याशिवाय आम्ही इतका झाला. आम्हाला माहित आहे जन्म मिळणार नाही. का नाही? कारण काय हाव आहे पैशाची हाव. बघा तुम्ही शेतकऱ्याचा माल आले की काही विभाग कमी होतो. शेतकऱ्याचा माल आले शेतकऱ्याचं बघा ना तुरीचा भाव काय चालू आहे? 7,800 7,800 10 आणि 11 धरलं. आमच्यात नशीब आहे का म्हणतो. आणि एक सत्ता सर्वात श्रीमंत कोणी असेल तर माझा शेतकरी बांधव आहे. शेतकरी बांधव अजून मी सांगतो. मी आणखी कुणाची मैत्री करा पण तो मित्र तुम्हाला कधीच काही देणार नाही. तुम्ही काय करा सावकार आहे सावकारच्या दुकानी जावा. राम 2 मीटर कपडा द्या तुमच्याकडून. असं कसं व्यापार आहे धंदा आहे. तुम्ही जावा एखाद्या मित्र असतं सुताराचं तर त्याच्या घरी मला 2 पाटी द्या. तसं कसं हो गिराईक करावं लागते. सोनाराकडे जावा म्हणा बघा काही देतो का पोळा 2 रुपये नाही का? नाही देत नाही. पण माझ्या शेतकऱ्याच्या जर शेतात गेलो आता आमचे समशिष्टमध्ये सांगितले मला शेती मला शेतात झाली. वा एक सांगू का शेतकऱ्याच्या जर शेतात गेलो शेतकरी म्हणते या या महाराज रामकृष्ण या. अगं महाराज आल्यात म्हणजे बाई लगेच टोपते घेते दोडके टमाटे वांगे काय काय सगळं आणि त्या महाराजाला देते. महाराजालाच नाही तुम्हाला कुणाला बी देतात. एवढं मन मोठं असतं आणि ते शेतकरी. आणि या गावामध्ये विशेष म्हणजे जास्तीत जास्त शेतकरी बांधव आहे आणि त्यांचंच मन मोठं असते. मोठ्याचं फक्त पहिले म्हणजे बघा मोठ्या घरचा मोठा भाषा वाढला तेव्हा सांगता काही नाही. मोठ्याचं काहीच नसते. मोठा माणूस हा कर्जबाजारी असतोय. मोठा माणूस कर्जबाजारी असतोय. गरीब माणूस जेवढा श्रीमंत असतोय मनाने बी श्रीमंत आणि धनाने बी श्रीमंत. मी सांगतो तुम्ही ऐका. मग तुम्ही सांगलेल्या तुम्ही ऐकला तुम्ही बी ऐकलं आम्ही बी सांगणार. सांगणाऱ्यानं सांगत राहावं ऐकणाऱ्यानं ऐकत राहावं नाही. सांगणाऱ्यानं सांगावं ज्याचं त्याच्यामध्ये हित आहे ते सांगावं आणि ऐकणाऱ्यानं सुद्धा ज्याच्यात हित आहे ते सांगावं. हे जर ऐकणार झालो तर महाराज म्हणतात हे जरी ऐकलं
टाळ्या वाजवा.